भारताविरुद्धच्या युद्धात तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली होती. यामुळेच आता तुर्कस्तान विरोधातला भारतीयांचा राग आता उफाळून यायला लागला आहे. बॉयकॉट तुर्कस्तान ही मोहीमच सुरू झाली आहे. खरं तर तुर्कस्तान हे भारतीयांचं उन्हाळ्यातील सहलींचं एक आवडतं ठिकाण. पण आता भारतीयांनी तुर्कस्तानच्या सगळ्या सहली रद्द करायला सुरुवात केली आहे. हे लोण फक्त प्रवाशांपुरतंच मर्यादित न राहता इज माय ट्रिपसारख्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील तुर्कस्तानच्या सगळ्या सहली सुविधा बंद करायला सुरुवात केली आहे. हे सगळं झाल्यानंतर तुर्कस्तानच्या पर्यटन मंत्रालयाने कळवळीने गयावया करत भारतीयांना विनंती केली आहे की प्लीज आमच्याकडे या, आम्ही तुमची उत्तम बडदास्त ठेवू, तुमचा आदरातिथ्य उत्तमपणे करू. पण भारतीयांनी या कुठल्याही काव्याला बळी पडता कामा नये. फक्त पर्यटनच नव्हे तर तुर्कस्तानचे म्हणून जे काही तुर्की ब्रँड्स आपल्या भारतात आहेत, जसेही कपड्यांमधला कॉटॉनसारखे जे ब्रँड्स आहेत, या सगळ्याच गोष्टींवरती भारतीयांनी बहिष्कारच टाकला पाहिजे. भारतीयांच्याच पैशाने दहशतवादी पोसून त्यांना त्या दहशतवाद्यांकडून भारतीयांवरच हल्ले करण्याचं हे तुर्कस्तानचं घाणेरडं राजकारण आता भारतीयांनी हाणूनच पाडलं पाहिजे.